हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आत्ता कॅमेरा उचलल्यावर लक्षात आलं की मी इयरिंग्स नाही घातली. एनिवेज, आत्ता मी चालली आहे कृष्णाला घ्यायला आणि 12 वाजता मी ब्लॉगची सुरुवात करते. तर थोडंसं लवकर निघते कारण मला गणपती बाप्पाच्या इथं जायचं आहे. इथे जवळच एक शॉप आहे, सो मी तिथे जाऊन येते आणि चेक करून येते की तिथे काय प्राईज आहे. त्यानंतर तिथे ना थोडेसे डेकोरेशन पण ठेवलेले आहे, सो तेही विचारून येते. आणि गणपती बाप्पा आणि डेकोरेशन दोघं सोबत आहेत का हे पण विचारून येते, जेणेकरून जर मनीष संध्याकाळी लवकर आले मग आम्ही गणपती बाप्पा आमचं फायनल करून घेऊ. आणि जर नाहीच झालं तर मग आता 15 तारखेची सुट्टी येतेच आहे, तर त्या दिवशी होऊनच जाईल. सो चला पटकन निघते आणि बघते मी टाईम पुरतो की नाही, नाहीतर मग कृष्णाला घेऊन येईल. त्याला घेऊन जाण्याचं असं आहे ना की खूप मस्ती करतो तिथे. आणि कसं असतं, मातीच्या मूर्त्या असतात, ते धक्का वगैरे लागला उगाचच डोक्याला ताप. त्यामुळे ना त्याला न घेऊन जाण्याचाच मी विचार करते, पण आता टायमावर डिपेंड आहे, त्यामुळे मी पटकन निघते. सो चला निघूया. निघण्याच्या आधी बरं 5 मिनटं आधी लक्षात येतं की छत्री घ्यायची राहिली आहे. खाली गेल्यावर मग पश्चाताप. चला आता चावी. मला एवढं टेन्शन येतं आहे ना डोक्याला की गणपती बाप्पा एकदा फायनल झाला ना मग काही टेन्शन नाही, बाकीचं सर्व आवरलं जाईल. पण ऐन वेळेला बघायला गेलं नाही ते गणपती बाप्पा भेटत नाही. आपल्या गावी ना जेव्हा पण आपण जातो घ्यायला तेव्हा आपल्याला भेटून जातं, पण इकडे तसं नसतं. इकडे आपल्याकडे काही ऑप्शनच नसतं आणि आपल्याला कुठला पण गणपती बाप्पा घेऊन घ्यावा लागतो. जो आपल्याला आवडतो तो भेटत नाही. त्यामुळे ना थोडं लवकर केलेलं बरं असतं, पण ह्या वर्षी पण आम्हाला उशीरच झालेला आहे. सो आता बघूया कसा वेळ असतं, काय असतं, तुम्हाला तर दाखवते मी तिथे जाऊन, शॉपवर जाऊन. काढला होता फ्लॅग? दूर दूर लाईन काढली होती. कोणते कलर दिले होते फ्लॅगमध्ये? हो, बलून्स पण काढले होते का मी शिकवलेले? चल मग आपल्याला आता बाप्पा बघायला जायचं. गणपती बाप्पा होणार नाही आज, आपल्याला फक्त घ्यायचं आहे. आपला बाप्पा कोणता आहे ते ठरवायचं आहे, मग येणार आहे गणपती बाप्पा आपल्या घरी. हां, तेव्हा तुला सुट्टी राहील स्कूलला. चल मग. सो इथे आली होती मी बाप्पा बघण्यासाठी. म्हणजे 1-2 शॉप जर मी कव्हर करून घेतले ना मग जास्त फिरण्याची गरज नसते. सो जे घराजवळचे आहेत ते मी बघून घेत होते. तिथे प्राईज वगैरे किंवा तिथल्या जर मूर्त्या मला आवडत असतील तर मग मी ते फोटोज मनीषला टाकून आम्ही दोघं डिस्कशन करून ठरवायचो की संध्याकाळी कुठल्या शॉपवर जायचं आहे. कारण ड्युटी असली ना मग नाही होत सर्व ॲडजस्टमेंट करणं. सो एकेकाला व्यवस्थित काम करावं लागतं आणि मग सर्व गोष्टी ॲडजस्ट होतात. सो फायनल आम्ही त्या दिवशी गणपती बुकिंग करून घेतला. इकडे आम्ही थोडं रमेशवाडीमध्ये आलेलो होतो. इकडे पण खूप छान छान मूर्तीज होत्या बाप्पाच्या आणि खूप मस्त होत्या. अशा मनमोहक रूप वाटत होतं मूर्त्यांचं आणि त्याच्यामध्ये ना मग आम्ही एक फायनल करून घेतली. नंतर मग फायनल काम होतं डेकोरेशन बघण्याचं आणि डेकोरेशनही आमचं फायनल झालेलं. ईस्टला पण गेलो होतो आम्ही. इंस्टाग्रामवर मी एक रील्स बघितली होती स्क्रोल करताना, तर त्यांनी डेकोरेशन वगैरे दाखवलेले ईस्ट साईडचे, तर तिकडे पण गेलेलो, पण तिथे मला काही एवढे खास वाटले नाही. नंतर इथे पण आम्ही बघितले. सो एका ठिकाणी आम्ही बुकिंग केलेले आहेत आणि डेकोरेशन पण आमचं 24 तारखेपर्यंत घरी येऊन जाईल आणि बाप्पा तर 27 तारखेलाच येईल. सो हे 2 कामं फायनल झालेत आणि माझ्या डोक्याचं थोडंसं टेन्शन कमी झालेलं आहे. इथे ही वेळ होती सकाळची आणि त्यानंतर ना जेवण वगैरे मी इथे बनवत होती. टिफिन द्यायचा होता मनीषचा आणि कृष्णालाही स्कूलला जायचं होतं. त्याला टिफिन वगैरे काही नव्हतं. 3 दिवसापासून त्याला टिफिन नाही आहे कारण स्कूलमध्ये फंक्शनच चाललेले होते जन्माष्टमीचे वगैरे, पण तो घरी जेवण करून जातो म्हणून ते बनवणं गरजेचं होतं. सकाळमध्ये इथे पावसाला सुरुवात झाली होती. बारीक असा हलका फुलका पाऊस पडत होता. मध्ये जोरात येतो, मध्ये हलका फुलका सुरू होतो, पण जो थंडावा भेटतोय ना तो खूप मस्त वाटतोय, रिलॅक्स वाटतोय. कारण कामं एवढी असली की गरमी नको वाटते, थंडावा पाहिजे आणि ते जरा आता थोडंसं रिलॅक्स वाटतंय पाऊस पडतोय म्हणून. मध्ये अचानकच पाऊस बंद झालेला होता, तेव्हा तर समजतच नव्हतं काय करावं काय नाही. पावसाळ्याचे दिवस असून पाऊस बंद होता, पण आता जरा रिलॅक्स वाटते, पाऊस पडायला लागलाय. झाडं पण मस्त दिसत आहेत बघा, कशी हिरवी झाडं झाली आहेत. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगते माझ्याकडे हिरवीच झाडं आहेत, फुलांची झाडं जरा कमीच आहेत.
त्यानंतर इथे आता हे निघाले होते स्कूलला जाण्यासाठी दोघंजण, आणि सध्या ही हेल्प मला खूप होते. घरची कामं मी आवरते पटापट, कारण मनीष त्याला सोडून येत आहेत. सध्या साईड जी आहे ती जवळची भेटलेली आहे, त्यामुळे मग माझं हे काम होतं आहे. थोडं ते लेट जातात तर मग त्याला सोडून देत आहेत. तर मला फक्त घ्यायला जाण्याचं टेन्शन असतं, त्याला बाकी काही नसतं. आणि आत्ता ते हे काम माझं खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असतात. सो हा आहे नेक्स्ट डे, आणि आत्ता मनीष गेले कृष्णाला ड्रॉप करायला. सध्या 3 ते 4 दिवसापासून ही हेल्प खूप मोठी होते मला. घ्यायला मला जावं लागतं आहे, पण सोडायला मनीष जात आहे, त्यामुळे मग थोडंसं काम आपलं हलकं होऊन जातं. आणि मी पटपट आहे ना, जेवढी कामं असतात घरातली तेवढी मग आवरून घेते, कारण मग नंतर माझं जमत नाही आणि कामं जी आहेत ती पडले तर पडून राहतात. तर सध्या तरी आता सर्व काम इझी होतं आहे, कारण मनीषला थोडंसं टाईम चेंज झाला आहे ऑफिसचा, म्हणून ते जातात सोडायला. पण नंतर मग परत माझी धावपळ होणारच आहे. गणपती फायनल झालेला आहे आमचा, आणि आता त्याचा जो लुक आहे फायनल तो त्याच दिवशी दिसेल तुम्हाला, ज्या दिवशी बाप्पा घरी येईल. बाकी फायनल झालेला आहे. आता डेकोरेशनचा आम्ही विचार करतो आहे, कारण खूप कॉस्टली आहे. तर बघूया काय करायचं, नाहीतर मग असंच काहीतरी करून घेऊया सिम्पल, नाहीतर लास्ट इयरचं जे आहे ना तेच यूज करून घेऊ असं चाललं आहे. सो बघूया जसं होईल तसं, जर कमी प्राईजमध्ये भेटून गेलं तर घेऊन घेऊ, नाहीतर मग करूया काहीतरी डेकोरेशनचं. पण ते पण अजून काहीच ठरलेलं नाही आहे. बाल्कनी साफ करायची आहे आज, थोडे एक एक कामं आता आवरून घेते पटपट. सो चला आता मी आधी अंघोळ वगैरे करते आणि मग घरातली कामं आवरते. डेकोरेशनचं आमचं थोडंसं मागे पुढेच होत होतं, कारण खूप कॉस्टली डेकोरेशन जात होते. पण तरीही म्हटलं की एक डेकोरेशन घेतलं की ते 5-6 वर्ष वापरायचं असतं, म्हणून म्हटलं चला घेऊन घेऊया नवीन. आणि ते फायनल आमचं झालेलं आहे, ते 24 तारखेपर्यंत घरी येईल. तर चला, त्यानंतर मी आता घरातल्या कामांना सुरुवात केलेली होती. जी महत्त्वाची कामं होती ती करून घ्यायची होती. हे मिरर सर्व क्लीन करून घ्यायचे होते, आणि त्यानंतर बाल्कनीही क्लीन करायची होती. अशा प्रकारे सर्व कामं मी घरातली आवरून मग बाहेरची कामं डन करत होती. जन्माष्टमीचं ह्यावेळेस विचार करते, छोटीशी जन्माष्टमी मी साजरी करणार आहे, कारण बाकीच्या पण गोष्टी आहेत त्या मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे की का मी जन्माष्टमी अशी छोटीशी साजरी केली म्हणून. आता सर्व सांगितलं ना मग ते इंटरेस्ट नाही राहत पुढे. सो मी तुमच्यासोबत हळूहळू सर्व शेअर करेलच. थोडेसे व्लॉग लेट येतील तर प्लीज समजून घेणार, कारण खूप धावपळ चाललेली आहे. असो, ह्या व्हिडिओला मी आता इथंच थांबवते. हा छोटासा व्हिडिओ आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.